तर विमान दुर्घटनास्थळी आता एनएसजीचं पथक पोहोचलेलं आहे। या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, यंत्रणा आधीपासूनच बाकी सगळ्या त्या ठिकाणी आहेतच, एनएसजीचं पथक आता पोहोचलेलं आहे, त्या संदर्भात काय अपडेट्स? नक्की श्रुती, आपण पाहतोय की सर्व यंत्रणा कामाला लागलेल्या आहे। जे बोईंग AI-717 विमान कोसळलेलं आहे, यानंतर आपण इथे दृश्य या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीने विमान जे आहे ते ज्युनियर MBBS चे विद्यार्थी आहेत त्यांच्या मेसमध्ये जाऊन कोसळलं आणि तिसरा चौथा माळा होता यावर हे विमान कोसळलेलं आहे आणि संपूर्ण जो परिसर आहे तो कशा पद्धतीने दुर्घटनाग्रस्त झालेला आहे ते सुद्धा आपल्याला स्पष्टपणे चित्रातून दिसतंय। ही सगळी दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं की हा अपघात जो होता तो किती भीषण होता। आता एनएसजीचं पथक या ठिकाणी दाखल झालेला आहे। ही सगळी दृश्य मी माझा कॅमेरामॅन योगेश सावंतला देखील सांगेल की दाखवावी, कारण एनएसजीचे जे पथकातले जे अधिकारी आहेत ते सुद्धा या टेरेसवरती आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे आपण पाहतोय की काही विद्यार्थी आहेत ते आपल्या वस्तू ज्या आहेत त्या या ठिकाणी शोधत असल्याचं सुद्धा स्पष्टपणे दिसतंय। ज्यावेळी हा विमान कोसळलं त्यावेळी 1:38 वेळ होती जेव्हा याने टेक ऑफ घेतला आणि अवघ्या काही सेकंदामध्ये हे विमान वर जाण्याऐवजी खाली कोसळलं आणि ही जी झाडं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत सगळ्यात आधी या झाडावरती हे विमान कोसळलेलं आहे। झाडांच्या फांद्या सुद्धा तुटलेल्या आहे। अगदी मोठं हे भलं मोठं झाड या ठिकाणी होतं, मात्र आता झाडाच्या काही फांद्या या ठिकाणी उरलेल्या आहेत। तर 4 ते 5 झाडं जी आहेत ती पूर्णपणे या ठिकाणी त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या पडलेल्या आहेत, तुटून पडल्या आहेत, खाली कशा पद्धतीने पडल्या ते सुद्धा आपण पाहू शकतो। एक जो वॉच टॉवर होता मोठा, तो वॉच टॉवरला देखील हा विमान धडकला आणि त्या वॉच टॉवरचा काही भाग जो आहे तो सुद्धा दुसऱ्या बाजूला अगदी वाकलेला आहे आणि ज्यावेळी हे विमान आतमध्ये शिरलं याचा जो पुढचा भाग आहे तो इमारतीच्या पुढे जाऊन पडला। बरेचसे यात्री होते, एक मोठा ब्लास्ट त्या ठिकाणी झाला। जवळपास 1.25 लाख लिटर पेट्रोल घेऊन या विमानानं अहमदाबाद एअरपोर्टवरून उड्डाण केलं होतं, कारण लांबचा पल्ला गाठायचा होता। अहमदाबाद ते लंडन इतकी मोठी इतक्या मोठ्या ड्युरेशनची फ्लाईट होती आणि त्यामुळे मोठं फ्यूल जे होतं ते या विमानाच्या आतमध्ये होतं आणि 1.25 लाख लिटर पेट्रोलचा ज्यावेळी भडका उडतो त्यावेळी काय परिस्थिती झाली असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही। इथले जे लोक आहेत ते सांगतात की जवळपास 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये या आगीचे जे लोळ होते त्याची झळ त्यांना सुद्धा बसली, त्यांना सुद्धा जाणवली आणि अक्षरशः काही प्रवाशांचा या ठिकाणी कोळसा झाला। 20 जण अद्यापही बेपत्ता, या बेपत्ता लोकांचा शोध घेतला जातोय। बऱ्याच जणांची ओळख पटू शकली नाही। त्यांच्या नातेवाईकांना जी विमानामध्ये प्रवाशांची यादी आहे त्या यादीनुसार त्यांच्या नातेवाईकांना पाचारण करण्यात आलेलं आहे, बोलवण्यात आलेलं आहे आणि इथे त्यांची DNA टेस्ट रुग्णालयात होईल आणि DNA टेस्टच्या माध्यमातून या सगळ्या मृतदेहांची ओळख पटवली जाणार आहे। अत्यंत जिकरीचं, जोखमीचं आणि फार लेंदी प्रोसेस ज्याला आपण म्हणतो हे काम आहे आणि याला वेळ लागणार आहे असं सुद्धा बोललं जातंय। नक्कीच, नक्कीच, नक्कीच गिरीश।